आज या तुमच्या मोगलाई इन द सेन्स कशासाठी की आम्ही अजूनही प्राचीन युगामधूनच वावरतो आहोत. नंतर हा मराठवाडा झाला ना आणखीन काय झालं आम्हाला अजूनही काही माहित नाही. आदरणीय कराळे सर असतील, आदरणीय आमचे शिवाजीराव असतील, ज्यांनी आता या ठिकाणी उल्लेख केला हा भाग इकडे आहे, तो भाग तिकडे आहे, माझा अर्ध गाव इकडे आहे, अर्ध गाव तिकडे आहे. अहो साहेब, आम्ही तर या विचारात आहोत, आम्ही तर हे मानणारे आहोत. लाखो करोडोचा असेल तुमच्याजवळ सातबारा, लाखो करोडोचा सातबारा असेल तुमच्या पाशी, पण या विश्वाचा मूळ निवासी आहे तो माझा आदिवासी, तो माझा आदिवासी. आम्ही हा रस्ता, ही पांडी, हा एरिया तो एरिया आहे अजूनही आम्ही मानत नाही. महाराणा प्रतापांच्या फौजेमध्ये माझा भिल्ल समाज होता साहेब. हिंदू सूर्य ज्यांना म्हटलं जातं, अतिशय बलाढ्य व्यक्तिमत्व, या राष्ट्राच्या इतिहासामध्ये फार मोठं नाव ते. पण हे अनेकांना माहित नाही की जेव्हा महाराणा प्रताप युद्धामध्ये हरले होते, जंगलात होते, तेव्हा माझ्या भिल्ल समाजाने त्यांना साथ दिली, त्यांचं राज्य परत मिळवून दिलं. तेव्हा त्यांच्या महाराणा प्रतापांच्या आईने आम्हाला असं सांगितलं, आमच्या वाडवडिलांना, पूर्वजांना, की माझा एक मुलगा महाराणा आहे आणि दुसरा राणा पुंजा भिल आहे. इथपर्यंत त्या लोकांनी आम्हाला महत्व दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तसंच झालं. महाराजांनी अनेक 18 पगड जाती जमा केल्या, पण सुरुवात केली होती ती माझ्या आदिवासी समाजापासून. माझ्या आदिवासी समाजाला त्यांनी सर्वप्रथम जवळ केलं, कारण जिथे हजारोंच्या सैन्य काम करू शकत नव्हतं, तिथे आमचे भोंगळे पोरे काम करू शकत होते. आणि त्याचं कारण आता सरांनी आपल्याला सांगितलं, तर एक कप बर्फ पाजली माहिती त्या पोऱ्याला आणि बिन पळत नाही नवर. बरोबर आहे की नाही? पिंको ग्राईप वॉटर, आमको ग्राईप वॉटर, अहो या सगळ्यांचे मूळ जनक हे माझे भिल्ल बांधव आहेत. आणि म्हणून झिंगे बोंबील खाणारे आमचे लोक, मोहाची दारू पिणारे आमचे लोक, अहो करोनाच काय, करोनाचा बापही आला तर आमच्या लोकांना काही वाकडं होत नाही. आमच्या ती सडावासी आमने भिल्लीस ना ना, दारुडावासी आमने भिलस ना. पण जेव्हा तुम्हाला व्हॅलिडिटीनी चौकशी होय ना, तेव्हा हेच भिलन, हेच भिल्ली तुमच्या काम पडत, तुम्ही आमने कडक कपडं काम न म्हणा पडत. त्या खराब घेऊन या, मग तुम्ही तुमची ओळख दाखवा. त्या स्टॅम्पवरच्या कागदवर तुम्हाला ओळखत नाही. गोष्ट खरी का खोटी? या समाजाच्या संघटनेसाठी साहेब आम्ही रात्रंदिवस बाहेर फिरत असतो. मी एक माझी छोटीशी नोकरी, माझ्या पत्नीचं पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यकाळ आम्ही घेतलेला आहे. अनेक ठिकाणी आम्ही राजकीय पदांवर बसलेलो आहे. मी आदिवासी विभागाचा, अमरावती विभागाचा अध्यक्ष राहिलेलो आहे. सगळे कामं करत असताना, हे सगळं करत असताना अनेक कडूगोड आठवणी आम्हाला येतात. पण प्रत्येक ठिकाणी आमच्या विचाराचे, आमच्या विचाराला मानणारे लोकांना थोडी फौज आम्ही उभी करून राहिलो. आणि हे कार्य हाताने चालू झालं सर. ते 15 वर्षापासून आदरणीय माळी सर आणि मी सोबत काम करतो आहोत. विदर्भाकडे मी असेल, इकडे आमचे राधाकिशन गायकवाड असतील या बीड मधले, या ठिकाणी आमचे शहाजी माळी असतील, पुण्यामध्ये आमचा मोरे असेल, आमचे डॉक्टर मोरे आहेत तिकडे या ठिकाणी, आमचे पवनराजे एक जवळपास 20 वर्षापासून आमच्या परिचित आहेत. विचार वेगळे असतील, थोडे वेळ कुठेतरी मतभेद असतील, पण मनभेद आमचे मुळीच नाही. आणि म्हणून जेव्हा केव्हा आदिवासींवर कुठला प्रसंग येतो साहेब, अतिशोक्ती सांगत नाही, केवळ आमचे नावं जरी सांगितले ना, तर आमच्या लोकांना मदत करणाऱ्यांची फौजच उभी राहते. एक छोटंसं उदाहरण देतो या ठिकाणी आपल्याला बांधवांनो. आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक अनिता ठाकरे नावाची एक मुलगी होती. लहानपणापासून थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम होता, कदाचित सुंदर नसली, लग्न नाही झालं, उशिरा झालं ते पुन्हा मुडलं. पण काम केल्याशिवाय पोट भरत नाही म्हणून बिचारी काम करायला गेली. ऊसतोडी म्हणून त्या ठिकाणी काम केलं. महिला जरी असली तरी मोटरसायकल घेतली, कुठेही कामाला जाणे, कुठेही हे करणे. साहेब, त्या मुलीची मोटरसायकल चोरीला गेल्याचं त्या मुलीनं मला सांगितलं. त्यांच्या बरोबर काम करणारा एक बीड कडचा कोणीतरी आला आणि त्यानं ती मोटरसायकल माझ्या आता होती नाही बाई. दिली. आमचे लोक फार भोळे, कोणावरही विश्वास. दिली ती मोटरसायकल सापडली साहेब बीड परिसरामध्ये. त्या मुलीनं शोधत तिथपर्यंत गेली. तिनं फक्त राधाकिशन आमचे गायकवाड या ठिकाणी बसलेले, त्यांना सांगितले की बुलढाणामधली असं, आणि ते आम्ही गाडी अशी आणत. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला राधाकिशन माळी साहेबांनी, दिलीप मोरेंना ओळखते का? तेवढ्या एका प्रश्नावर ते राधाकिशन गायकवाड रात्रभर त्या परिसरामध्ये सर्च करत होते. त्यांनी ती मोटरसायकल मिळवली. त्या मुलीला रातभर तिथे स्वतःच्या घरी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेट्रोल भरून त्या मुलीला बुलढाण्याला पाठवलं. किती ताकद आहे संघटनेमध्ये, आहे की नाही ताकद संघटनेमध्ये. पण काम करताना अतिशय
आपला कुठलाही स्वार्थ न ठेवता आम्हाला काम करावं लागतं आणि दुर्दैवानं सर हे सांगायला लागतं की हे फार प्रमाण कमी आहे. आमचे पवनराजेंनी सांगितलं या ठिकाणी की आम्हाला रस्त्यावरील लढाई लढवानी तयार राजे राजे आज खरंच बुद्ध सरकार योग तुम्हाला रस्त्यावरील लढाई लढा आम्हाला कागदोपत्री लढाई लढजे आणि जे भाडे आपल्या नावलीन सनेत विधानसभेला बसत खासदार बनत लोकसभेला बसत आपल्या नावावर ब्रश शब्द बोलत ना त्यासल्या भोबाल्ड मारीन सने आपलं लोक ते पाचवणी आपली हिंमत असते पाहिजे आणि त्याने आपल्याला काम करायचं त्या नेत्याने मागे इंडियन सने काय फायदा. आणि बांधवांनो याची सुरुवात झालेली आहे. जे आज देशाचं नेतृत्व करून राहिले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्यांच्या राज्यामध्ये ही सुरुवात झालेली आहे. तिथला भिल्ल जागा झाला साहेब. असंच कोणी आम्हाला काही काही सांगतं तुम्ही अमुक करा तुम्ही ढमुक करा. आमच्या तिथल्या लोकांवर बीजेपी लोकांनी अतिशय मोठा पगडा निर्माण केला होता. मी कोणत्याही पक्षाला दोष देत नाही पण संघटन इतकं जबरदस्त वेळोवेळी आमचे 4-5 जण आमचे त्यांच्या सिंबलवर निवडून यायचे आणि नेमकं जेव्हा काम करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र आमच्या या लोकांना पद्धतशीरपणे काही चुब्बाईस तुला काय करायचं तिकीट दिलं होतं तुला पैसे दिले होते तुला इकडं जाय तिकडं जाय अहो कधी नव्हतं आम्हाला भिलं बेईमान हिंडवायला लागणार. पण त्या भिलातला जेव्हा समाजना विकास होईना हाय समजणार तेव्हा ते त्या सगळ्या यातून बाजूला होणार आणि फक्त भिल्ल समाजाच्या मतदानावर साहेब छोटू भाई बसावा आणि महेश भाई बसावा हे आजच्या बॉडीमध्ये 2 विधानसभाचे आमदार त्या गुजरातमध्ये फक्त 4 मतांवर एवढ्या मोठ्या गुजरात स्टेटचं सध्या मुख्यमंत्रीपद टिकलेलं आहे. तिच्या 2 विरोधी माझे जवळचे लोक आहेत. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हिरालाल अल्वा चांगलं काम करतायत. आपल्या महाराष्ट्रात नाही करू शकत हा विषय. आदरणीय माळी साहेबांनी आता सांगितलं की या ठिकाणी असणारा जो प्रकल्प कार्यालय तिथे असे बोगस कार्यक्रम चालू आहे. बांधवांनो याच प्रकल्प कार्यालयात नाही तर राज्याच्या मुख्य तिजोरीवर सुद्धा चोट्यांनी डल्ला मारलेला आहे. कुठेच आपल्याला थारा लागू देत नाही. आपण जिथे राहत होतो पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहतो. आदिवासी हा कागदपत्राच्या बाबतीत निष्काळजी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेत सुद्धा लिहून ठेवलंय की आदिवासी हा कागदपत्रांच्या बाबतीत निष्काळजी असतो त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी घेता येत नाही. हा कायदा आहे साहेब. दिवसेंदिवस माझे लोक ज्या ठिकाणी राहतात आज तिथं इतक्या मोठ्या वसाहती झाल्या आमच्या लोकांच्या झोपड्या सुद्धा या लोकांच्या डोळ्यात येऊन राहिल्या. आमचं आरक्षण तर कधीच लागलं आणि या शासकीय तिजोरीवर सुद्धा बोगस लोकांनी डल्ला मारलेला आहे. 3 लाख बोगस व्हॅलिडिटी आता साहेबांनी सांगितलं कुलसचिव साहेबांनी ही गोष्ट खरी बांधवांनो 3 लाख बोगस व्हॅलिडिट्या वाटल्या गेलेल्या आहेत म्हणजे ते लिगल झालेले आहेत बोगस व्हॅलिडिट्या आणि 1 लाख आदिवासी कर्मचारी हे बोगस आहेत आजच्या घडीला. 15 जून 1995 नंतर जे काही लागले बोगस जे इनव्हॅलिड झाले कमीत कमी 1 लाख आकडा आहे 15 जून 1995च्या नंतरचा. आम्ही इथेच ओरडतो फक्त आमचा आवाज विधिमंडळात पोहोचत नाही. आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत पण आमचा आवाज संसदेत जात नाही आणि दुर्दैवानं तिथं काही जे काय घडतं तेच सगळीकडे होतं. आपण कितीतरी इथं हे केला गोंधळ केला तरी त्याचा काही फायदा होत नाही. केवळ भाषणातून बाबासाहेब सांगायचे केवळ भाषणातून तंट्याबिल सांगायचा केवळ भाषणातून आपले राष्ट्रपुरुषांचे मांडायचे ही विचारश्रेणी आता भाषणाची थोडीशी बाजूला ठेवू आपण आणि प्रत्येकानं वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या फील्डनं या आपल्या समाजाच्यासाठी बॅकिंगसाठी आपण आलो पाहिजे. अनेकांनी या ठिकाणी खंत व्यक्त केला इथं असं झालं तिथं तसं झालं तिथं अरे बाबा हे होणारच जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही. आणि सन्माननीय आता आपले कराळे सरांनी सांगितलं अंबोरे सरांनी सांगितलं तुम्हाला हिम्मत करावं लागेल की तू बोगस आहे असे म्हणण्याचा आणि ती हिम्मत बांधवांनो आम्ही सुरू केली. बोगसांनी आमच्यावर खोट्या केसेस टाकल्या साहेब तरी सुद्धा ते फेस आम्ही करून राहिलो. पण हे करत असताना प्रत्येक जण फक्त जर प्रश्नच विचारत असेल तर उत्तर शोधायचं कोणी हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून कुठेतरी शहाजी माळे दिलीप मोरे हे आमचे पवन सोनवणे असे लोक उत्तर शोधण्यासाठी मजबूर झालेले आहेत. संघटना असू द्या कोणत्याही कितीही असू द्या उद्या माझ्या बुलढाण्यात येणारा कोणी जरी असला तर त्याचा मी स्वागतच केलं पाहिजे. आणि उदाहरण देतो साहेब आपल्याला या ठिकाणी बाळासाहेब बर्डे नावाचा आमचा जालना जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे असेल कुठल्या संघटनेत असू द्या अभिनंदन आहे त्याचं. जेव्हा केव्हा त्या ठिकाणी गेलो स्वतःहून जातीहून हजर झाला पत्नी पोलीस अधिकारी त्याची तरी सुद्धा माझ्या समाजाचा माणूस आला म्हणून पटकन समोर येतात
बॅनर असू द्या ना कोणतेही, पण समाजाचं नाव, समाजाचं संघटन, समाजाचं जेव्हा अडचणी येतील आपण समोर आलं पाहिजे बांधवांनी. आत्माराम गायकवाड आहेत, तिकडे आमचे संतोष बर्डे सर आहेत. बीड जिल्ह्यामध्ये एक अतिशय लाजिरवाणा प्रकार झाला साहेब मागे. प्रस्थापितांनी त्या एका जागेला कंपाऊंड करून घेतलं, तिथं विजेत्या जिवंत तारा सोडून दिल्या. त्या परिसरात कोणी जाऊ नये, त्यांच्या बापाची जागा आहे जसं काही. आणि त्या ठिकाणी काड्या वेचण्यासाठी गेलेले आमचे वैजनाथ बर्डे आणि त्यांची पत्नी शोभा बर्डे दोघंही पती पत्नी शॉक लागून खलास झाले सर जागेवर. लहान लहान लेकरं आहेत, एकाच मुलीचं लग्न झालं, एक मुलगी अजून कुवारी आहे, 2 लेकरं आहेत, म्हातारे आई वडील आहेत. कोणी पाहायला गेलं नाही बांधवांनो. या माझ्या वाघांनी त्या ठिकाणी लढा दिला. मी कृपया या ठिकाणी विनंती करतो की राधाकिशन गायकवाड जागेवर उभे राहा कृपया, अंकुश बर्डे जागेवर उभे राहा कृपया, संतोष बर्डे जागेवर उभे राहा कृपया. हे सगळे वाघ आहे, त्यांच्या नावाने साऱ्या वाघ त्या ठिकाणी समोर गेले साहेब, आडवे झाले. निदान पोलीस केस तरी करा. ज्याच्यामुळे हे प्रकार घडले होते त्याच्या घरातले 4 जण पोलीस अधिकारी होते. तेवढ्या एका विषयाच्या अनुषंगाने राज्यपालापर्यंत आम्ही ते भांडण नेलं साहेब. तिथला एसपी असेल, तिथला कलेक्टर असेल. भिल्ल म्हणजे काय अगदी क्षुल्लक झालं का? पण भांडण्याची उमेद जोपर्यंत आपल्या तयार होत नाही, होईल ना जे व्हायचं ते. सुरुवात तर करा कमीत कमी मित्रांनो. कौन कहता है आसमान में छेद नहीं, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. आणि त्याची सुरुवात बांधवांनो आजपासून झाली असं मला म्हणायला हरकत नाही. त्या ठिकाणी सन्माननीय सर्व नेते मंडळी आहेत ज्यांनी अतिशय चांगल्या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन केलं. अप्रोड नावाची संघटना आहे, खरंच आमच्यासाठी फार महत्वाचा विषय आहे साहेब. महत्वाचं काम करते. माझे मित्र आहेत राजेंद्र मरस कोल्हे, जे नागपूरला असतात. अतिशय पूर्ण पाठपुरावा कायदेशीर याने कसा करायचा त्या लोकांकडून शिकाव. स्वतःचे घर सुद्धा त्या लोकांनी गहाण टाकले आणि पैसे उभे केले. कारण किती मोठा वकील आमच्या विरोधात आहे, त्याच्या तोडीचा तरी कमीत कमी वकील आपल्याला करावा लागतो. फक्त अपेक्षा व्यक्त करणं सोपं आहे. 50-50 लाख रुपये एका वेळचं फक्त न्यायालयाच्या समोर उभं राहण्याची फी घेणारे वकील आहेत बांधवांनो. 50 लाख एका वेळची. 10 लाख आपण दिले सर एका वेळी. तिथे आपल्याला हे एका तारखेवर होत नाही, एका तारखेवर नाही होत. 10 रुपये जरी आपण दिले तर 10 जणांना सांगतो मी 10 रुपये देणार बरं. का करायचं सर? का व्हाय ना? किती जण गआहेत घर? हे विचारण्याचे लोक आहेत सर आपल्यामध्ये. त्या लोकांची मानसिकता कुठे असेल? पुरावे शोधले, काही गमतीचा खेळ नाही. तुमच्या नावाचा जर कागद नसेल तर सरकारी अधिकारी कागदही देत नाही. आणि विरोधकांचे जर असे काही कारनामे काढायचे, तुमच्या विद्यापीठातच एक बदमाश आहे की ज्यानं इथं शेकडो बदमाशा केल्या. 5 लाख रुपये द्या व्हॅलिडिटीने, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. पण मी 50 लाख नाही उभं करू शकत ना सर. म्हणून मला हे सगळं रान माजवायचंय. हे जेव्हा ओरडतील तेव्हा त्यांच्यावर काही ना काही परिणाम होईल आणि तेव्हा कुठेतरी हे बोगस आणि यांचे गळचिपे दाबले जातील, कुठेतरी हे कायदेशीर लढाईमध्ये अडकतील. अक्रोडने साहेब सुप्रीम कोर्टापर्यंत निर्णय नेला, यशस्वी झालो आम्ही सुप्रीम कोर्टात अक्रोडच्या माध्यमातून. बांधवांनो, तात्काळ बोगस आणि इन्व्हॅलिड ठरलेल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवा, त्यांचे वेतन वसूल करा, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा. सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण बेंचची ऑर्डर आहे. अंमलबजावणी कोण करणार? संसद करणार. अंमलबजावणी कोण करणार? विधान मंडळ करणार. असं का तर कोणी भिलास ना दिसाय का तर एखादी पाठी जे असत ते हे बोगस असत. बोगस जातीच्या प्रमाणपत्र साहेब 15-15 वर्ष 3-3 टर्म आमदार खासदार निभावतात. आणि माझ्या समाजाची ही इतकी दैनंदिन अवस्था. गांडी मल्लांटी हातमा भगुना चाल ना मदा उलवानी. कधी करावं यांनी या इतक्या मोठ्या प्रमाणात लढाई साहेब. आणि म्हणून आम्ही तुमच्यासारख्या विचारांच्या लोकांकडे थोडंसं याच्यासाठी येतो की आजही आम्ही एकलव्याला मानतो की तुम्ही आम्हाला कुठेतरी मार्गदर्शन कराल, तुम्ही आमच्यामध्ये कुठेतरी एकलव्य पासाल, तुम्ही आम्हाला कुठेतरी सपोर्ट करसाल. आणि म्हणून या माध्यमातून सन्माननीय आदरणीय आमचे माळी सर आणि आम्ही पवनराजे आम्ही एक असं ठरवलं की चांगल्या लोकांचे सल्ले घेऊन थोडेसे त्या पद्धतीने समोर समाजकार्य करायचे. कदाचित आमची मांडणी बरोबर नसेल, येणार नाही आम्हाला, पण ही सुरुवात झाली सर आणि प्रामाणिकपणे सुरुवात आहे. आमचा कोणत्याही संघटनेला विरोध नाही, कुठल्याही पक्षाला विरोध नाही. फक्त जो आमच्या आदिवासींच्या हिताचा विरोधी तो आमचा कट्टर विरोध आहे. आणि ते काम आम्हाला या ठिकाणी करायचंय. माझी विनंती आहे सर्व आदिवासी संघटनांना
की कुठेतरी आपण एकत्र आलं पाहिजे, कारण आदिवासीच या जगाचा मूळ निवासी आहे, कल्याणकारी आहे. आपण आपले कुठेतरी बांधव आहोत आणि आपला आदर्श इतर लोक घेतात, आपलं काहीच नाही. या ठिकाणी एक अनुभव शेअर करतो बांधवांनो. सामाजिक कार्य करत असताना काही आंबोरे सरांसारखे, कराळे सरांसारखे आहेत मंडळी माझ्यावर प्रेम करणारे. एका कार्यक्रमाला मला घेऊन गेले साहेब. 8 मार्च जागतिक आपल्या महिला दिनाचा कार्यक्रम होता आणि फार मोठी जागतिक लेवलची समस्या मुलींचा जन्मदर कमी असणे. त्या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक मला नेलं. महिलांचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे महिला मोठ्या अधिकारी किंवा मोठ्या पदावर असणाऱ्या महिला त्या ठिकाणी कार्यक्रमात बसलेल्या होत्या. पोलीस अधिकारी होत्या, कलेक्टर ऑफिस मधल्या एक डेप्टी कलेक्टर होत्या, एक वकील मॅडम होत्या. मला ज्यांनी घेऊन गेलं ते एक मोठ्या पदावर असणारं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या महिलांच्या संदर्भात बोलणं चालू झालं. बांधवांनो, महिलांना विशेष करून मी सांगतो, प्लीज कान देऊन ऐका जरा हा विषय. समाजामध्ये मुलींचं प्रमाण कमी झालं. ती पोलीस अधिकारी बाई जेव्हा सांगायला उठली, तिचं भाषण करायला उठली, मार्गदर्शन करायला उठली, या लोकांना फाशी दिली पाहिजे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 वा, काय छान बोलल्या बाई. वकील बाई उठली, ती म्हणे असा कायदा करा की असं जर कुठं आढळलं तर दोघांवरही खटले भरा आणि दोघांना आजन्म कारावास द्या. धूम टाळ्या वाजून राहिल्या. ती दुसरी महसूलची अधिकारी बाई उठली, तिनं सुद्धा महिलांच्या बाबतीमध्ये खूप हे व्यक्त केलं सर, की या लोकांवर अशी कारवाई झाली पाहिजे की यांच्या 7 पिढ्या जेलमध्ये टाकल्या पाहिजे. वा वा वा, धूम टाळ्या. आली माझी वेळ सर मार्गदर्शनाची. दिलीप मोरे आदिवासी समाजाचे नेते ते बोलतील ना, मग उभा आलो बा इथे. मी सगळ्यांचा उल्लेख केला. त्या मॅडम बोलल्या, त्या मॅडम बोलल्या, हे मॅडम बोलल्या, हे साहेब बोलले, आणि एकच शब्द बोललो की बरं झालं मी तुमच्या समाजात नाही जन्माला आलो. सगळ्यांनी गंभीर मुद्रेनं पाहिलं. त्या झाला काय, कोण काय सांगून राहिला हा. बरं झालं मी तुमच्या समाजात जन्माला नाही आलो. मी आदिवासी समाजात जन्माला आलो हे माझं भाग्यच नाही, तर खरंच माझं कुठं तरी कर्म चांगलं असेल म्हणून मी आदिवासी समाजात जन्माला आलो. पोलीस टाळी वाजवली. नंतर मग मी सांगितलं की आम्हाला आदिवासी लोकांना बा तुम्ही अंधश्रद्धाळू म्हणता, अनेक गोष्टी बाजूला पिछडलेले म्हणता, सगळं मान्य आहे. पण तुम्हाला हे मान्य करावं लागेल की जेव्हा माझी माता भगिनी ही गरोदर असते तेव्हा तो मुलगा आहे की मुलगी हे पाहणं आम्ही पाप समजतो. बांधवांनी पाप समजतो आम्ही. ते हा जो आणि आपलाच असं कधीच आमचे लोक ते ते काय असतं निदान अजिबात करत नाही. अभिमानानं सांगतो मी. त्याच्यामुळे मुलांचं आणि मुलींचं प्रमाण माझ्या समाजात खूप चांगलं आहे. उलट आमच्या मुली बाहेरचे लोक पळून येण्या याच्यात असतात. पैसे, अमुक धमुक, प्रलोभन, हे सगळं मांडलं मी त्या ठिकाणी. आणि जे काही आपल्या बाया बाकीने लोक असतो दाखवीन, बोट दाखवीन सगळ्या आखत अशी म्हणे पोरी एवढी शिकणीन म्हणा, असं व्हायनान म्हणा, तसं व्हायनान, चांगलं पोरं ना भेटत. बाया हो ऐका जरा पुन्हा विषय अजून तुम्हाला व्यवस्थित पूर्ण ऐका ना. का कार्यक्रम होय ना मग मार्गदर्शन करणार, कोण टाळ्या ना वाजवा, सगळं जण ज्यानं मला आणणार होतं भामटावानी दूर राहिला इकडं तिकडं. याला कशाला आणणार मग या भिल्ला. कार्यक्रम होय ना मग मला निघणार एका बाजूला जाऊन लागणार मला गाडीत हो का. मागून काही 20-22 महिलांच्या पावाचे आवाज यायला लागले मला. विशेष करून मुली होत्या. सर 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 थांबलो का म्हणतो काय यांचं ऐकाव. खूप चांगलं बोलले म्हणे सर तुम्ही इतकं चांगलं बोलले की आमच्यातली प्रत्येक महिलेच्या अंगावर काटा उभा राहिला म्हणे सर. त्यातली एक मुलगी मला म्हटली, तरुण मुलगी होती, सर म्हणे जन्म घेणं हे काही आमच्या हातात नाही, पण जर उद्या एखाद्या वेळी देवानं आम्हाला दुसऱ्या जन्मात विचारलं तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला जाल, आम्ही अभिमानानं सांगू की आम्हाला भिलाच्याच पोटी जन्माला घाल. सर्वात सुरक्षित जागा जर कोणती असेल तर ते भिलाचं उदर आहे, भिलाचं पोट आहे. भिलाच्याच कुटुंबात त्या मुली सुरक्षित राहू शकतात. हे कोण म्हणतंय भगिनींनो? दुसऱ्या समाजातल्या मुली म्हणतात. आणि आपल्या पोरी म्हणतात मला हाय पटना त्यांना नाकच चपटा असतात, तो अमुकच असतात. अरे बापा जसा अशी तसा आपलाच असतो ल्या करीत जण्या. या ठिकाणी या ताई बसलेल्या सर, आम्ही वधूवर परिवारच्या मेळाव्याला गेलो होतो त्या 40गाव परिसरामध्ये. 70 मुली होत्या सर. त्यातल्या जवळजवळ 150 मुली लागलेल्या होत्या, कर्मचारी होत्या, सुपर क्लास 1 4-5 होत्या. SBI ब्रँचच्या मुंबई सारख्या ठिकाणची मॅनेजर मुलगी की जिच्याकडे पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही विलासनी असं म्हणे. बर्डे नाम परिवारातली होती. अशा चांगल्या मुली आणि 16-17 मुलं होते फक्त.
एक बाई उठली मधातच बा, सगळ्यांचा परिचय चालू असताना हे करत असताना. मला 3 मुली आहेत म्हणे, 1 मुलगा आहे. माझ्या 3ही मुली सुशिक्षित झालेल्या आहे, समजदार आहे. 2 मुली लागलेल्या आहेत, 1 लागण्याची परिस्थिती आहे. मोरे साहेब, असं काय एखादा नवरदेव चांगला आमण्यात तोडी ना. ऐकून घेतलं बा, भावना असतात. बरोबर आहे तिचं तिच्या जागी. तिला म्हटलं बाई तुला 3 मुली 1 मुलगा, म्हटलं तू म्हणे हो. पोरगा काय करतो? त्यांना 10वी नापास सुद्धा. मग तू नापोर या गोड आणि लोकांना लय ह्यायचं का? जसे असतील तसे आपल्या समाजाचेच करा. मी पुन्हा एकदा विनंती करतो, जे लागलेले आहेत त्यांनी न लागलेला खर्च सांभाळून घ्यायचं. काय होतं, दोन्ही कुटुंब सांभाळायचे. प्रगतीकडे जाणारच आहोत ना आपण. तू जर एखादी क्लास 1 अधिकारी असेल आणि तुला सुपर क्लास 1 अधिकारी असला, त्याचा त्या समाजाला काय फायदा, हे सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आता दाबला चोपला रहिनेबाई तू मागे मागे हिंडी ना, तसंही आपल्या मग मातृसत्ता का जसं बायकोचा खिताच नानावर आपला ऐकणं पडत नाही, तर लगेच ती थैली भरण 498. पवनराजेंना फोन यार, कोण असं तो कोण माझना तिकडनं आमने पोरला तर अरे बाबा ना राजे तुम्ही काही खवळू नका, जो का असत आमने सारख्याला पाया पडणं पडतं. पण वस्तुस्थिती ही समजून घ्या माझ्या माता भगिनींना. मला एवढंच सांगायचं, आम्ही काय करून फार मोठे तत्वज्ञानी आहोत अशातला भाग नाही, पण कुठेतरी ही सुरुवात झालेली आहे. आणि जिथे मंच मिळेल तिथे आम्ही हा आमचा इतिहास आणि आमची वस्तुस्थिती सांगितलीच पाहिजे. दुसरी सर्वांना मला एक महत्वाची विनंती करायची बांधवांनो, की जी संघटना आपल्या दारात येईल ना, सगळ्यांचं मान्य करा, काहीच हरकत नाही. हो ना, या बसा, काय चहा पाणी आपल्या पद्धतीनं का करवानी, पण त्याला हे पण विचारत चला की तुम्ही आता लोक का करा बा. सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना जर बोगस लोकांना अटक करा, त्यांच्याकडून पैसे वसूल करा, ते जर होऊ शकत नसेल तर केवळ एखाद्या कोर्टाचा छोटासा कागद दाखवून तुम्ही त्या आमच्या कन्नडच्या भिलांच्या जमिनी बळकावून राहिले. तिथे का नाही तुम्ही आडवे आहोत समोर. मला का करवानी मनी थोडीच जागा असत आहे, मला थोडीच काही भेटणार असं. पवनराजेंनी व्यवस्थित सांगितलं, हे रेटच ठरलेले साहेब आमची. त्यांनी तर फार कमी सांगितलं, ते 5 वर्ष आधीचे रेट सांगितले त्यांनी. कमीत कमी 2000 रुपये लागत आता जातीन दाखला काढवानी. पण त्याला तुम्ही मजबूर करा, तू जा, तुम्ही वंशावळ आण, पुन्हा कोटवर बुक आण, पुन्हा जय शिक्का जय आपला आदिवासी भिलासना उल्लेख अशी त्या कागद तू आण. एकदा तो आणवानी जय 10 वेळा ठोकरा खाई, तेव्हा त्याला 11दा ज्ञानी, आणि तो आपल्या तो यावानी आधी त्याने भाऊसने त्याने यसने काम न करता तो स्वतः त्या ठिकाणी जाईल. किती ठिकाणी पुरणार असं शहाजी माळी, किती ठिकाणी पुरणार असं दिलीप मोरे. आपणही काही जबाबदारी लिहिल्या पाहिजे. आणि सतत दुसऱ्याच तो बोर्ड दाखविण्याने नाव होत राहील, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. हे करत असताना आपणही एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे, अशी मला या ठिकाणी नम्र विनंती करायची समाज बांधवांना. अनेकांना माझं बोलणं आवडत नाही, पण हेच वस्तुस्थिती आहे. आणि शेवटी त्याच विषयावर आम्ही येऊन राहिलो. अनेक कर्मचारी साहेब आमचे मोठमोठे अधिकारी आहेत. एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या भाच्याच्या लग्नाच्या निमित्तानं त्यांच्याकडे गेलो, इकडे खानदेश प्रदेशामध्ये, नाव सांगत नाही आता या ठिकाणी सुरक्षेच्या याच्यासाठी. मोठा अधिकारी 2-3 मांग पुढे ते बंदुकाला रत्त्याने वाव वाव करत मोठी लाल दिवाणी गाडी हिंड. बहिणीसण्यात गयत असा साधा सुद्धा घर असतात माय मावल्यावर. त्याला सुद्धा 3 पोरी आणि 1 पोऱ्या. पोरी ह्या मस्त गोऱ्या गोमट्या, कोणी मेडिकलला असो, कोणी ग्रॅज्युएशन असं, कोणी MSc व्हायला असं, नेट सेट व्हायला असं, ते इझिली लागू शकत. त्याच मला मोठा पोलीस टाकल्यावर काय आखना पडा का. सख्या बहिणीसनं सुद्धा त्यांनी पोर नाकारली. मग सहज त्या बाईला एक विषय आखना, म्हणलं ताई मुलाचं लग्न केलं तुम्ही, मुलगा लागलेला होता पोलीसमध्ये, याच्या सहकार्याने लागला. विशेष म्हणजे भाऊसनी पोर ना करणीच बाई तुनं. सगळा कार्यक्रम होऊ दिला त्या बाईनं. नंतर मला संध्याकाळच्या वेळी आजूबाजू कोणी नव्हतं तेव्हा मला सांगितलं, आम्ही गरीबच असतं म्हण भाऊ लागना पोलीस. मग भाऊनी लग्न व्हायना, भाऊनी बायको असली भारी मोठ्या घरनी, आम्हा अतिशय गरीब घरनं, भलाबुरा म्हणे बी आपासनं म्हणे आईसनं आपासनं मला लग्न करी दिनी. परिस्थिती गरीब, नावराच निघा पिदाड्या, अजून परिस्थिती गरीब. मला लेकरलीन सन्माय होती ते काम करणे. आणि जेव्हा मग एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, एखाद्या सण सुद्धा निमित्तानं भाऊसण्यात जाती, म्हणे भाऊजाई दरोजामाने सांगते तुम्हाला भाऊस घरना असं ड्युटी राहायचे असाला पोलीस असत ते. मग म्हणा लेकरं म्हणा नावराच लिंसण्या कोंडमारा कधी वापस येते इकडं, लोकांसला इंसण्या आखती ना. म्हणा भाऊसनं विचारणं मला, पण मलाच काम असताल इकडं, कशाला रावणी बापाच्याच नेत आहे आणि लय कामं रत्त्याने मागं गोड आखती इकडं समाज महिन्याने.
आज मला पुतूस लागणार तर त्यांनी तीच मागणी दिवस पुढे आणू का रे भाऊ. सगळ्यात इमानदार जातच आपली गरीब असणे. हे जे दारू लिप पिन सगळ्या पडत नव्हती ना, हे सगळ्यात इमानदार. आणि सगळा इतिहास त्यासारच माहित असं ते त्यासने अवकात वर कधी उतरणार ना की होतीन तर बंद भेलाच नाही इतिहास लागत ते. म्हणून तसा प्रसंग आपल्यावर येऊ नये त्याची काळजी घ्या माता भगिनी. गरीबाची असेल करून घ्या, गरीब असतील देऊन टाका. निर्व्यसनीय पाहिजेच पाहिजे, पण ते लकी ड्रॉ असं मग आपल्या मग पण सुधरवता येईल ना. अगदी आपलं नावच ठेवत चाललं ते तर पुढे या समाजला कोण आखी, या समाजला चांगला कोण आखा. समाजला आखा एकलव्यना आदर्श आखा, तंट्या भिलना आदर्श आखा, बुमाजी नाईकना आदर्श आखा, गुलब्या भिलना नाईका आदर्श आखा. हे क्रांतिवीर असताना की जसं स्वतःच ना घरासोर तुळशी पत्र ठुद्या आणि अख्ख्या देशना करता हसत हसत फाशीवर गए ते लोक. हसत हसत फाशीवर. तंट्या भिलाचा इतिहास तर फार रंजक आहे साहेब. आमच्या 12.5 वर्ष ब्रिटिशांची एकाकी झुंज दिली दौल्या बिजन्या नावाचे 2-3 सहकारी घेऊन. शेवटी ब्रिटिश तर या पर्यायापर्यंत पोहोचले होते की तंट्या बिल नावाचा माणूसच नाही. ही सगळे हे सगळे भिलं अफवा पसरून राहिले आणि चाटा मारतात आपल्याला. तेव्हा त्याच तंट्या भिलानं त्याच ब्रिटिश अधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्याची दाढी केली आणि त्याचं नाक कापलं दाढी करताना. सांगितलं मय असं तंट्या भिल हाय चालला तुला पुढं. तिथे सुद्धा त्याला पकडण्यासाठी अनेक फौजा तयार केल्या गेल्या. 2-3 राज्य तसंच देऊन टाकले. आता तर मुख्यमंत्री पदासाठी कोणी बेमानी करून राहिलं. 2-3 राज्य मिळवता आले असते भिलांचे. बिल्लिस्तान आमच्या आदरणीय प्रशांत सरांनी सांगितलं. सगळ्या ठिकाणी भिलासना काही ना काही लागेल असं. पण आता जास्त भिल करावं लागणार तर बाकीनं बी दांगडू करीत. म्हणजे ही जी सुरुवात होईल असं या सुरुवातीला आपण सगळ्याचं समर्थन दिलं पाहिजे. आणि संघटना कोणत्याही असो सगळ्यांना स्वागत करा, सगळ्यातला आपला आखा. आणि संघटनेच्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की जो भिलासना पोटना असं जो आपल्यात होवं ना, आपल्या संस्कृतीमध्ये असं शरण आलेला मरण ना. चला या उशिरा सुचलेलं शहाणपण समजावणी आणि येऊ द्यावणी. चला दाखवा रे शामराव. सन्माननीय आंबोरे साहेब, कराळे सर, आम्ही अतिशय आनंदाने आपल्याला सांगतो की आतापर्यंत काय व्हायचं, आमचे बुद्धिजीवी एका बाजूला लढत होते, रस्त्यावरचे एका बाजूला लढत होते आणि ही जी आमची मीडिएटरची भूमिका आहे आम्ही एका बाजूला होतो. तर केवळ आपल्या मार्गदर्शनामुळे आणि सन्माननीय माळी सरांच्या माध्यमातून आता या सगळ्या कड्या जुडायला लागलेल्या आहेत. आम्ही सुद्धा देशभर फिरत असतो. प्रशांत सर, मी, आम्ही गुजरात असेल, राजस्थान असेल, तिकडे झारखंड असेल. फक्त आता आम्हाला धरायचं राहिलं बा. जसं इतरत्र सगळ्या ठिकाणी आपण सांगितलं नक्षलवाद कसा चालू आहे. प्रखर भूमिका मांडली. नक्षलवाद म्हणायचं त्याची वेळच नाही 2-4 वर्ष. घरचे ठार म्हणले उपाशी. अशा सुद्धा परिस्थितीला आम्हाला फेस करावं लागतं. पण कोणीतरी केलं पाहिजे म्हणून आता इतर लोकांची वाट पाहण्यापेक्षा आम्ही हा सगळा विषय सुरू केला. आपण सगळ्यांच्या माध्यमातून मला एक पुन्हाच या ठिकाणी शहाजी माळी सरांचं आणि त्यांच्या टीमचं खरंच मनापासून कौतुक करायचंय, त्यांचं अभिनंदन करायचंय की या उपक्रमाची सुरुवात या ठिकाणून झाली. आणि म्हणून असे वन्स अगेन की आजचा हा दिवस आणि आजचा हा कार्यक्रम हा इतिहासात लिहिला जाईल, भिल्लांच्या इतिहासात लिहिला जाईल. जे माझे तरुण मित्र आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे, द्या रे फेकीन सन्या वाघुरून जाळा, द्या रे फेकीन सन्या वाघुरून जाळा, शिक्षण सरे तिसरा डोळा. तर बाकी ना द्या सोडीन सन्या. आता सस्स मासं खेकडी आहे तर एका बाजूने टाकी द्या आणि काहीतरी आता शिक्षण निकाल धरा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी घटनेमध्ये फार चांगली तरतूद केली आहे. आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे की आपला जो निधी आहे हे दुसरे लोक पळवण्याचं फक्त एकमेव कारण आपली युनिटी आणि आपल्यातलं असणारं अज्ञान. आपण त्यांना त्या ठिकाणी वार करत नाही, त्यांच्यावर त्यांना तिथल्या तिथं जर प्रतिकार केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळू शकतो. याचं एक जिवंत उदाहरण सांगतो साहेब. मागे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन होतं, अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि धनगर समाजाला त्या पवार कुटुंबियांनी पहिल्यापासून बैठवलेले आमच्या आदिवासींचे. होणार म्हणतात तुम्ही आमच्या ठिकाणी जा, आम्ही तुम्हाला आदिवासीचं आरक्षण देतो, तुम्ही टमक्या ठिकाणी जा, आम्ही तुम्हाला आदिवासीचा. आणि तिच्यामध्ये असं व्हायचं की आदिवासी आणि या लोकांमध्ये समोरासमोर युद्ध होण्याची वेळ आली. तिच्यातही आम्ही मागे हटलो नाही. प्रत्येक जिल्ह्यांमधून 50,000चे मोर्चे. काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी भयावह होती की अगोदरच कलेक्टरांनी यांनी 144 कलम जारी केली आणि ते मेळावे रद्द करावं लागले. कारण समोर येणारे सगळे 11 विक्रमच होते ना. भील, गोंड, ओरकू, निहार, नागा, हासे पारधी. एका जीन्स पॅन्ट टी शर्ट मध्ये येणार आहेत का?
गाड्या भरून यायला लागल्या आणि बिना पैशाचं 50,000चा मोर्चा बुलढाण्याच्या भिलठाण्याच्या त्या कलेक्टर ऑफिसवर घेणारा पहिला माणूस मी आहे साहेब. काहीच कोणाला दिलं नाही. लेकरं रडायला लागले तर बायाने सांगितलं 2 रुपयाचा बिस्किट नको मुगाटन पैसे रे तर काका जो का कुठेतरी सर ही आहे आपल्या लोकांमध्ये अजूनही जिवंत आहे. आणि याच माझ्या माता भगिनी ते दिवस आपले पुन्हा आणतील की जिथं आपल्या लोकांना सन्मानानं वागवल्या जाईल. फक्त काय किंवा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत माता भगिनींनो, करा थोडंसं सण जाई हे बी दिवस निघीन सण्या. अरे ज्यासना पोटी होणार त्यासनं बी धन्यवाद देऊ आपण. या ठिकाणी सर्व मान्यवर कराळे सर असतील, शिवाजीराव बर्डे असतील, आमचे ज्येष्ठ बंधू पवनराजे सोनावणे असतील, आंबोरे सर असतील, कैलास लांडे असतील, सहारे सर असतील, उपस्थित आपण सर्व लोक अतिशय एका चांगल्या प्रसंगाला या ठिकाणी आपण सामोरे जात आहोत. मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसण्याची संधी दिली. अनेक विषयावर बोलता येतं तर बोलू शकतो आपण, अजून बराच वेळ बोलू शकतो, पण बसणाऱ्यांची चुळबुळी माझ्या आता लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे अधिक आपलं हे न करता ही फक्त सुरुवात असेल. आणि पवनराजे आता येण्यानंतर तर मला वाटतं दर महिना काही ना काही कार्यक्रम ठेवलेच पाहिजे. पण आता माळी सरला नंबर व्हाय ना, आता पुढे तुम्हाला नंबर लावा, 1 by 1 होई जाऊ देऊ. प्रत्येक जिल्हा असू द्या कोणत्याही संघटनेनं चल बापा तुला बॅनर कर पुढे आम तुला माग. समाज सगळा एका ठिकाणी आला पाहिजे. संघटनांचे विचार तरी कमीत कमी एका ठिकाणी असले पाहिजे. आणि जेव्हा हे विचार एका ठिकाणी येतील तेव्हाच अशा कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं त्याला न्याय दिला जाईल असं मला वाटतं. आपल्या सर्वांनी या ठिकाणी शांततेने एक 4-5 तासापासून या ठिकाणी आपण बसलेला आहात. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आयोजन समितीने मला अध्यक्ष, खरं तर मी त्या लायकीचा आहे की नाही मला माहित नाही, कदाचित नाहीच आहे, पण मार्ग करता 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 थोडंसं बरं वाईट अनुभव होणार. पंचायत समिती मेंबर होणार, तालुका ना तो हायली ना, विभागीय पातळीवर अध्यक्षपदी ना, पण मग आपल्या समाजच्या बाबतीत मग काहीच तडजोड करणार ना. म्हणजे अनेक लोक मला विरोध मध्ये असत जे दुसऱ्या कम्युनिटी नसत, मोठमोठ्या पदावर असत, पण तरी सुद्धा काहीतरी या